Today we are going to discuss the new part of chapter solid state from 12th chemistry HSC board Maharashtra, part 11. Today we are going to study packing efficiency of solids. What means by packing efficiency? Like coordination number, the magnitude of packing efficiency gives measure of how tightly particles are packed together. जसा कोऑर्डिनेशन नंबरवरून आपल्याला कळतं की सॉलिडचे पार्टिकल्स कसे आहेत, किती एकमेकाच्या जवळ आहेत किंवा ते किती टाइटली पॅक्ड आहेत हे आपल्याला कोऑर्डिनेशन नंबरवरून जसं कळतं, तसंच हे टाइटली पॅकिंग आपल्याला आणखीन एका मेजरमेंटवरून कळतं, ते म्हणजे पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी is the fraction or a percentage of the total space occupied by the spheres or particles. सॉलिडच्या पार्टिकल्सनी किती जागा व्यापली, किती टक्के जागा व्यापले त्याचा फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेज, त्याची टक्केवारी म्हणजे पॅकिंग एफिशियन्सी. म्हणजे समजा एखाद्या सॉलिडचं टोटल युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे 100 आणि त्यापैकी फक्त पार्टिकल्सनी जर 60% जागा व्यापली असेल तर त्या सॉलिडची पॅकिंग एफिशियन्सी झाली 60%. म्हणजेच त्याच्यात रिकामी जागा झाली 40% आणि भरलेली म्हणजे ज्याच्यात पार्टिकल्स आहेत ती जागा झाली 60%. म्हणजेच आपल्याला त्याच्यावरनं किती जागा रिकामी आहे ते कळतं आणि किती ठिकाणी पार्टिकल्स दाटीवाटीनं बसलेले आहे कळतं. तो सांगणारा फिगर म्हणजे पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे packing efficiency is equal to volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell into 100. म्हणजेच एखाद्या युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत त्यांचं सगळ्यांचं व्हॉल्यूम काढायचं आणि त्याला युनिट सेलच्या व्हॉल्यूमनं डिवाइड केलं की आपल्याला आणि त्याला मल्टिप्लाय केलं 100नं की आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी मिळते. आणि जर विदाऊट 100 आपण जर मल्टिप्लाय नाही केलं तर आपल्याला मिळतो पॅकिंग फ्रॅक्शन. म्हणजेच त्यासाठी आपल्याला युनिट सेलमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं व्हॉल्यूम काढावं लागेल आणि त्याचबरोबर युनिट सेलचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आता युनिट सेलमध्ये पार्टिकल्स किती असतात ह्याच्या अगोदरच आपण बघितलंय. सिंपल क्युबिकमध्ये फक्त एक पार्टिकल असतो. कसा असतो? कारण सिंपल क्युबिकमध्ये पार्टिकल्स फक्त कोपऱ्याला असतात. एका कोपऱ्याला 1/8 पार्टिकल असतो. म्हणून 8 कोपरे असतात कुठल्याही युनिट सेलला. 8 कोपऱ्याचा मिळून एकच पार्टिकल असतो. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं सिंपल क्युबिकमध्ये फक्त एक पार्टिकल असतो आणि तो कोणत्या आकाराचा असतो तर स्फेरिकल. बॉडी सेंटरमध्ये सगळ्या कोपऱ्यांचा मिळून एक पार्टिकल. 8 कोपरे असतात कुठल्याही युनिट सेलला. एका कोपऱ्याला 1/8 का? कारण तो कोपरा 8 युनिट सेलमध्ये डिव्हाइड झालेला असतो. म्हणून एका युनिट सेलमध्ये पार्टिकलचा फक्त 1/8 भाग येतो. असे प्रत्येक युनिट सेलमध्ये 8 कोपरे असतात. अशा 8 कोपऱ्याचा मिळून एक आणि बॉडी सेंटरमध्ये आणखीन एक पार्टिकल असतो. त्या युनिट सेलच्या बरोबर सेंटरला मध्यभागी एक अख्खा पार्टिकल असतो पूर्णपणे त्या युनिट सेलमध्येच. आणि त्यामुळं बॉडी सेंटरमध्ये कोपऱ्याचे मिळून एक आणि बॉडीमधला एक असे 2 पार्टिकल्स असतात. तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये म्हणजे FCC युनिट सेलमध्ये सगळ्या कोपऱ्यांचा मिळून एक म्हणजे 1/8 प्रत्येक कोपऱ्याला अशा 8 कोपऱ्याचा मिळून एक आणि प्रत्येक फेसेसला अर्धा असतो. आता आपण जर रूमचा विचार केला तर रूम एक युनिट सेल आहे. 6 फेसेस असतात. कशा 6 फेसेस? रूमच्या 4 भिंती, वरचं छत आणि खालची फरशी असे 6 फेसेस. अशा 6 फेसेसला अर्धे अर्धे पार्टिकल्स असतात. 6 फेसेसची मिळून 3 पार्टिकल आणि सगळ्या कोपऱ्याचा मिळून एक पार्टिकल. म्हणजेच FCC मध्ये टोटल 4 पार्टिकल्स असतात. मग 4 पार्टिकल हे स्फेरिकल असल्यामुळं आपल्याला जर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल काढायचं असेल तर 4 पार्टिकल्स असतील तर 4 स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यावं लागेल. 2 पार्टिकल्स असतील तर 2 स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यावं लागेल. 1 पार्टिकल असेल तर एका स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यावं लागेल. आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल? आपला युनिट सेल आपण फिक्स ठेवला आहे. आपल्याला माहीत आहे की आपण युनिट सेल फक्त एकाच युनिट सेलचा विचार करतोय क्युबिक, ज्याची एज लेंथ ज्याचे ABC इक्वल असतं. सगळ्याच लांबी, रुंदी, उंची सगळं आपण A मानलेलं आहे. आणि म्हणून युनिट सेल क्युबिक असल्यामुळं त्याचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर क्यूबच्या व्हॉल्यूमचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. A क्यूब म्हणजेच लेंथ क्यूब. आपण एज लेंथ म्हणजे प्रत्येक युनिट सेलच्या एजची लेंथ, कडेची लांबी आपण A मानले आणि म्हणून नेहमी टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे? A क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल म्हणजे त्या
युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असणार आहेत त्या पार्टिकलची संख्या, त्याचा आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. पार्टिकल्स हे स्फेरिकल आकाराचे असतात. पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटाईस. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल क्युबिक, आपल्याला माहित आहे क्युबिकचे 3 लॅटाईस आहेत, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल क्युबिकची पॅकिंग एफिशियन्सी काढणार आहोत. कुठल्याही युनिट सेलची, कुठल्याही टाईपच्या लॅटाईसची पॅकिंग एफिशियन्सी काढायची असेल तर 4 स्टेप्स असणार आहेत. इट इज ऑब्टेन्ड बाय द फॉलोइंग स्टेप्स. कोणत्या 4 स्टेप्स? स्टेप फर्स्ट, रेडियस ऑफ स्फेअर. पहिल्यांदा आपण स्फेअरचे रेडियस किती असेल ते काढायचं, त्याचं एज लेंथ बरोबरचं रिलेशन. आपल्याला माहित आहे युनिट सेलला एज लेंथ आपण ए मानतोय कारण क्युबिक आहे. एबीसी मानायचं कारण नाही, कारण लांबी, रुंदी, उंची सगळं सेम असणार आहे, म्हणून एबीसी न मानता आपण एज लेंथ ए मानणार आहेत. त्या एचं आणि ते जे स्फेरिकल पार्टिकल आर आहेत त्यांचं पहिल्यांदा रिलेशन काढून घ्यायचं नेहमी स्टेप फर्स्टमध्ये. स्टेप 2 मध्ये काय करायचं आहे पॅकिंग एफिशियन्सी काढण्यासाठी, की त्या टाईपच्या युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स बसतात ते आपल्याला माहीत पाहिजे. उदाहरणार्थ सिंपल पार्टिकल्स असतात, बॉडी सिंपल क्युबिकमध्ये एकच पार्टिकल असतो, बॉडी सेंटर्डमध्ये 2 पार्टिकल असतात, फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये 4 पार्टिकल्स असतात. 4ही पार्टिकल्स स्फेअर असल्यामुळे 4 स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यायचं एफसीसाठी, बीसीसाठी 2 व्हॉल्यूमचं स्फेअर घ्यायचं आणि सिंपल क्युबिकसाठी एका स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यायचं. जेवढे पार्टिकल तेवढे स्फेअर, तेवढ्या स्फेअरचं व्हॉल्यूम घ्यायचं. स्टेप 3 काय असणार आहे? टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, म्हणजे सगळ्या पार्टिकल्सचं मिळून टोटल व्हॉल्यूम घ्यायचं आहे. म्हणजे सिंपल क्युबिकसाठी एका पार्टिकलचं व्हॉल्यूम, बॉडी सेंटर्डसाठी 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम आणि फेस सेंटर्ड क्युबिकसाठी 4 पार्टिकलचं व्हॉल्यूम घ्यायचं. स्टेप 4 मध्ये आपण पॅकिंग एफिशियन्सी काढणार आहोत. जो आपण ह्याच्या अगोदर फॉर्म्युला बघितला पॅकिंग एफिशियन्सीचा, त्या फॉर्म्युल्यात किमती टाकून आपण पॅकिंग एफिशियन्सी काढणार आहोत. म्हणजेच कुठल्याही टाईपच्या लॅटाईसची पॅकिंग एफिशियन्सी काढण्याच्या ह्या 4 स्टेप असणार आहेत. आज आपण सिंपल क्युबिक लॅटाईसमधली पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करणार आहोत. स्टेप फर्स्ट, रेडियस ऑफ स्फेअर. आपल्याला सिंपल क्युबिकमधली जी स्फेरिकल पार्टिकल आहे त्यांची रेडियस आणि त्या युनिट सेलची एज लेंथ ए, रेडियसचं सिम्बॉल आर, ह्या दोघांमधलं रिलेशन काढायचं. इन सिंपल क्युबिक युनिट सेल पार्टिकल्स और स्फेअर्स आर ॲट द कॉर्नर्स अँड टच इच अदर. आपल्याला माहित आहे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये पार्टिकल्स फक्त कॉर्नर्सला असतात आणि ते एकमेकाला स्पर्श करत असतात. अलॉंग द एज, आणि ते कडेवर असतात. त्यामुळं काय होईल आपण फिगरमध्ये बघूया. A face of simple cubic unit cell is shown in figure 1.9. It is evident that A is equal to 2R or R is equal to A by 2. आपण फिगरमध्ये बघूया. बघा सिंपल क्युबिकमध्ये असे पार्टिकल्स बसलेले असतात. त्या दोघांची मिळून एज लेंथ तयार होते. 2 स्फेरिकल पार्टिकलच्या 2 रेडियसची मिळून एक एज लेंथ तयार होते. या पद्धतीनं सिंपल क्युबिक मध्ये युनिट सेलमध्ये पार्टिकल्स बसलेले असल्यामुळं 2 स्फेरिकल रेडियसची मिळून एक एज लेंथ होते आणि म्हणून आपण सिंपल क्युबिकसाठी रिलेशन लिहू शकतो ए इज इक्वल टू 2R, किंवा आपण ते असं लिहू शकतो आर इज इक्वल टू ए बाय 2. म्हणजेच सिंपल क्युबिकमध्ये पार्टिकलची, स्फेरिकल पार्टिकलची रेडियस ही त्या एज लेंथपेक्षा निम्मी असते. म्हणजेच जर स्फेरिकल पार्टिकलची रेडियस 5 असेल तर एज लेंथ 10 असणार आहे. जर एज लेंथ 10 असेल तर रेडियस किती असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजेच 2 रेडियस मिळून ए तयार होतो. म्हणजेच एज लेंथ इज इक्वल टू 2R. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर. आपल्याला माहित आहे एका स्फेअरचं व्हॉल्यूम हे काढण्याचा आपल्याला जॉमेट्रीमधला फॉर्म्युला माहित आहे 4/3 पाय आर क्यूब. आर म्हणजे रेडियस, पायची किंमत आपल्याला सगळ्याला माहित आहे 3.14. हे आपण पायची किंमत घेतो. कुठल्याही एका स्फेअरचं व्हॉल्यूम आपण ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं काढतो. आपल्याला रेडियसचं रिलेशन मिळालेलं आहे सिंपल क्युबिकसाठी. रेडियस म्हणजे एज लेंथ बाय 2, ए बाय 2. आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की रेडियस ही सिंपल क्युबिकमध्ये एज लेंथच्या निम्मी असते. व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल, म्हणून आपण एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काढून घेऊया. बघा ह्या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या 4/3 ला 4/3, पायला पाय. आरच्या जागी ठेवायचं आपल्याला ए बाय 2, म्हणून आरच्या जागी ठेवलं ए बाय 2 त्याचा क्यूब.
चा क्यूब ए क्यूब, 2 चा क्यूब 8, 4 आणि 8, 4 8ला डिवाइड केलं 2, 2 × 3 6, ए क्यूबला ए क्यूब, पायला पाय, म्हणजेच एका पार्टिकलचं व्हॉल्यूम असतं सिंपल क्युबिकमध्ये पाय × ए क्यूब बाय 6. स्टेप 3, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. बिकॉज सिंपल क्युबिक युनिट सेल कंटेन्स ओनली वन पार्टिकल. आपल्याला माहित आहे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये फक्त एकच पार्टिकल असतो, सगळ्या कोपऱ्यांचा मिळून फक्त एक पार्टिकल असतो. त्यामुळं आपल्याला फक्त एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल, मग ते आपण काढून ठेवलं एका पार्टिकलचं व्हॉल्यूम, तर ते आहे पाय × ए क्यूब बाय 6. मग आता आपल्याला स्टेप 4 मध्ये पॅकिंग एफिशियन्सी काढायची. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल × 100. आता एक पार्टिकल असल्यामुळे आपल्याला एका पार्टिकलचं व्हॉल्यूम त्याच्या ठिकाणी ठेवायचं. बघा एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करून ठेवलंय पाय ए क्यूब बाय 6 आणि युनिट सेल क्युबिक आकाराचा असल्यानं आणि त्याची एज लेंथ ए असल्यानं एका क्यूबचं व्हॉल्यूम घ्यायचं. त्यामुळं क्यूबचं व्हॉल्यूम असतं ए क्यूब, म्हणजेच युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे ए क्यूब आणि एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आहे पाय ए क्यूब बाय 6. ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होईल. 100 × पाय 100 पाय डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. पायची व्हॅल्यू आपण ठेवली 3.142. 100 × 3.142 डिवायडेड बाय 6 आपल्याला आन्सर मिळेल 52.36%. हे आन्सर कधीही बदलणार नाही. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचं सिंपल क्युबिकमध्ये जी पॅकिंग एफिशियन्सी असते ती 52.36 असते. म्हणजेच याचा अर्थ 100 स्क्वेअर मीटर जागाचं जर सॉलिड असेल तर त्याच्यातली फक्त 52.36% जागा व्यापलेली असते पार्टिकल्सनी आणि बाकीची जागा ही पूर्णपणे रिकामी असते, हॉलो असते, त्यालाच व्हॉइड असं म्हणतो. म्हणजेच 52.36% जागा भरलेली आहे, ती म्हणजेच पॅकिंग एफिशियन्सी. जर सॉलिडचं टोटल व्हॉल्यूम 100 असेल तर व्यापलेली जागा फक्त 52.36 असेल, राहिलेली जागा ही रिकामीच असेल. कोणत्या टाईपच्या युनिट सेलमध्ये तर सिंपल क्युबिक सेलमध्ये. दस इन सिंपल क्युबिक लॅटाइस 52.36% of total space is occupied by particles and 47.64% is empty space. म्हणजे 100 मधनं हे जर वजा केलं 52.36 तर आपल्याला आन्सर मिळेल 47.64. म्हणजे एवढी जागा रिकामी असेल त्यालाच व्हॉइड व्हॉल्यूम म्हणतात, म्हणजे रिकाम्या जागेचं व्हॉल्यूम. म्हणजेच इथं 100 पैकी 52.36 जागा भरलेली आहे आणि 47.64 जागा रिकामी आहे. म्हणजेच पार्टिकल अगदी लूजली बाउंड आहेत सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये. जर ह्याच्यापेक्षा जास्त पॅकिंग एफिशियन्सी हवी असेल तर आपल्याला पार्टिकल्स अगदी एकमेकाच्या जवळ ठेवावे लागतील. म्हणजे ह्या पॅकिंग एफिशियन्सीवरून आपल्याला कळतं की पार्टिकलमध्ये भरपूर मोकळी जागा शिल्लक आहे, कारण जेवढी पार्टिकलनं जागा व्यापलेली आहे तेवढीच जागा रिकामी आहे. म्हणजेच आपल्याला ह्या पॅकिंग एफिशियन्सीवरून कळतं की ह्या टाईपच्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये पार्टिकल्स हे लूजली बाउंडेड असतात, म्हणजे त्यांच्यातलं अट्रॅक्शन कमी असणार. म्हणजेच अनेक प्रॉपर्टीज आपल्याला जे आन्सर्स आहेत, अनेक प्रॉपर्टीज आपल्याला ह्या त्याच्या पॅकिंग एफिशियन्सीवरनं समजतात. थँक्यू.